धुळ्यात वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची विशेष मोहीम। पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख आणि निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई। धुळे शहरातील वाहतूक शिस्तीचा अभाव आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता धुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे। चाळीसगाव रोड परिसरासह शहरातील विविध ठिकाणी वाहतूक विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। या मोहिमेत फॅन्सी नंबर प्लेट, प्रेशर हॉर्न, कर्णकर्कश सायलेन्सर वापरणारे वाहनधारक तसेच अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देणारे पालक यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। तसेच सीट बेल्ट न लावणे, वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहन उभे करणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली। पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी वाहनधारकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। या विशेष मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी केले। पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून नागरिकांनी वाहतूक विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। या मोहिमेमुळे धुळे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। नमस्कार, मी सर्व धुळेकरांना विनंती करू इच्छितो की धुळे शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्यावरती कारवाई सुरू आहे। विशेषतः बुलेटवरती जे मोठे आवाज करून फटाके फोडणारे प्रकार चालतात त्याच्यावरती कारवाई केली जाईल, त्यांचे सायलेन्सर काढले जातील, त्यांना फाईन लावलं जाईल। त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याच्यावरती लिहिली जातात, नंबर प्लेट नसते, पुढे त्या वाहनांकडून गुन्हा झाला तर त्याच्याबद्दल तपास करणं आम्हाला अवघड जातं, त्याच्याबद्दल फॅन्सी नंबर प्लेटवरती पण कारवाई सुरू आहे। त्याच प्रकारे एकाच गाडीवर 3-3 नाही तर कधी-कधी 4-4 लोक पण आम्हाला दिसतात, तर त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे। विदाऊट लायसन्स जाणाऱ्यावरती पण कारवाई सुरू आहे। आणि बरीच लहान मुलं आहेत ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे, त्यांच्याकडे सुद्धा पालक गाडी देतात। मी पालकांना विनंती करतो की याची गाडी देऊ नका, त्याच्याबद्दल 5,000 रुपयाचा दंड तुम्हाला लागला जाऊ शकतो। त्याचबरोबर दुसरी एक पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेला पाठवता एका रिक्षेतून, एका रिक्षामध्ये आम्हाला 12-12, 13-13 लोक आढळलेली आहेत। लहान लहान मुलं कोंबून गाडीत भरली जातात, हे त्या लहान मुलांसाठी योग्य नाही। पालकांनी त्याची काळजी घ्यावी, त्या वाहनांवरती आम्ही कारवाई करत आहोत। याच प्रकारे नो पार्किंगमध्ये गाडी लावणं असो किंवा ओव्हरलोडिंगचं गाडी लावणं असो, अशा कारवाई आम्ही करत आहोत। तर धुळेकरांना एक विनंती आहे की सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं। धुळेला वाहतुकीची शिस्त आपण लावूया। धन्यवाद।